नमस्कार. आज आपण विदर्भातील एक पारंपरिक पदार्थ पाहणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला वाळा लागणार आहेत. तर हा जो वाळा आहे तर त्याचे मुळं आपण घेणार आहोत आणि ते सुगंधी असतात. तर हे मुळं आपण स्वच्छ असे धुवून घेतलेले आहे आणि एका वाटीमध्ये पाणी घेऊन आपण हे मुळं म्हणजे ते वाळा जो आहे तर हा आपण बारीक करून त्यामध्ये घालत आहोत. आणि म्हणजे तो भिजत घालत आहोत, कारण तो नरम झाला पाहिजे. आपल्याला तो मिक्सरमधून आता काढायचा आहे. वाळा म्हणजे अगदी गवतासारखं दिसणारं असं हे रोप आहे. तर आता या ठिकाणी आपण एका भांड्यामध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि एक वाटी आपण चिंच घेतली आहे. शक्यतोवर याच्यासाठी नवीन चिंच वापरतात, पण मी जुनी चिंच घेतलेली आहे आणि तिला मीठ वगैरे असतं, त्यामुळे ते धुवून घेतलेलं आहे. म्हणजे त्यातलं अतिरिक्त जे मीठ आहे तर ते निघून जाईल. आणि त्याच पाण्यामध्ये आपण गूळसुद्धा भिजत घातलेला आहे, की जेणेकरून चिंच मुरेपर्यंत आपला गूळसुद्धा विरघळून जाईल. त्यानंतर आपल्याला ह्या चिंचेचा कोळ तयार करून घ्यायचा आहे. आपण हे सगळं मिक्सरमध्ये वाटूनसुद्धा आपण हे गाळून घेऊ शकतो, पण मी हाताने थोडंसं काढून घेत आहे आणि उरलेला जो चोथा आहे त्यामध्येच मी पंचामृत वगैरेसुद्धा करणार आहे. त्यामुळे तो थोडासा काढून घेतलेला आहे भाग. आणि आता हे जे पाणी आहे तर हे आपण आता गाळून घेणार आहोत. त्याच गंजामध्ये मी ते पाणी गाळून घेत आहे. तर या ठिकाणी आपण गुळाचा वापर केला आहे. गुळामुळे लोह वाढते, त्याचसोबत हेमोग्लोबिन वाढते आणि ऊर्जासुद्धा आपल्याला त्यामुळे मिळते. त्याचसोबत चिंचेमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंटचे प्रमाण भरपूर असल्यामुळे ते शरीराचा दाह कमी करतो, म्हणजे शरीराला थंडावा देण्याचं काम करतो. आणि या ठिकाणी आपण वाळ्याचा सुद्धा वापर केलेला आहे. आता हा भिजवलेला वाळा आपण मिक्सरच्या पॉटमध्ये घालून घेतलेला आहे आणि त्यामध्ये 2 चमचे भिजवलेले तांदूळ मी वाटायसाठी घेणार आहे. तर हे मिश्रण छान असं वाटून घ्यायचं, चांगलं बारीक पेस्ट त्याची करून घ्यायची. आणि आपण आधीचं जे मिश्रण आहे चिंच गुळाचं, तर त्यामध्येच त्याला गाळून घ्यायचं आहे. आणि हे वाळ्याचं पाणी आपण वापरणार आहोत, कारण ते सुगंधी झालेलं आहे. तर चिंचेमध्ये फायबरचं प्रमाणसुद्धा भरपूर प्रमाण असते, त्यामुळे बद्धकोष्ठतासुद्धा कमी होते. परंतु चिंचेचा जास्त वापर जर केला तर त्याचे ॲलर्जीसुद्धा होऊ शकते. नाहीतर पाचन सुधारण्यासाठी आणि पित्त कमी करण्यासाठी सुद्धा ह्या चिंचेचा उपयोग आपल्याला होत असतो. आणि आपल्याला गूळसुद्धा एनर्जी देण्याचं काम करत असतं. उन्हाळ्यात तसंही आपल्याला थंडावा हवा असतो आणि एनर्जीसुद्धा हवी असते. त्यामुळे पारंपरिक असा हा जो चिंचवणीचा पदार्थ आहे तर हा आपण आज पाहणार आहोत. अशी माझी ही साधी सोपी रेसिपी जर आपल्याला आवडली असेल तर आपण नक्की रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि त्याचसोबत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. आणि व्हिडिओ अजून बाकी आहे तरी आपण हा व्हिडिओ संपूर्ण बघावा, अजून रेसिपी बाकी आहे. तर अशा पद्धतीने आपण दाबून दाबून सगळा जो गर आहे त्याचा चिंचेचा तांदूळ आणि वाळ्याचा जो आहे तर तो सुद्धा यामध्ये आपण गाळून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला खायचे पानं घ्यायचे आहेत आणि त्याचसोबत थोडीशी सूप आहे, लवंग आहे, वेलची आहे, चुना आणि कात, म्हणजे एकंदरीत सुपारी सोडून संपूर्ण पानाचं साहित्य आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि कमी प्रमाणात आपल्याला तो घालायचा आहे. तर पानंसुद्धा आपण तुकडे करून यामध्ये घालायचे आहे आणि डायरेक्ट आपण हे मिक्सरच्या पॉटमध्ये घातलेलं आहे आणि पाणी टाकून अगदी बारीक याची पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे. आणि आपल्याला त्याच भांड्यामध्ये हे सगळं पानाचं जे मिश्रण आहे तर हे गाळून घ्यायचं आहे, म्हणजे कुठेही मोठा कण असा यामध्ये गेला नाही पाहिजे. तर याच्यात आपण भरपूर पाणी अजून ॲड करणार आहोत, कारण आपण चिंच वगैरेसुद्धा भरपूर घेतलेली आहे. आता संपूर्ण साहित्य आपलं टाकून झालेलं आहे आणि अगदी चवीसाठी मी थोडंसं मीठ यामध्ये घातलेलं आहे. आणि आता आपण एका कढईमध्ये अगदी थोडंसं तूप घेत आहे. हे साजूक तूप आहे आणि यावर आपल्याला जिऱ्याची फोडणी तयार करायची आहे. तर हे तूप तापल्यानंतर आपल्याला अगदी थोडंसं जिरं यामध्ये घालायचं आहे. आणि आता हे जिरं तडतडल्यानंतर
आपल्याला जो आपल्या भांड्यामध्ये सगळं मिश्रण आपण तयार केलेलं आहे, तर त्या मिश्रणामध्ये ही फोडणी आपल्याला आता ओतून घ्यायचं आहे. आणि पहा, आपण पानसुद्धा यामध्ये घातलेलं आहे, सोप आहे, पान आहे. तर त्यामुळे काय होतं की पाचन सुधारते आणि ते सगळं माउथ फ्रेशनरचं काम करते. आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म त्यामध्ये असल्यामुळे असे छोटे मोठे जे आजार आहे किंवा तोंडातील दुर्गंध, हिरड्यांची सूज हे कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो. आणि पान तसंही कफनाशक आहे, त्यामुळे संपूर्ण असं छान अशी आपली ही रेसिपी आहे. यामुळे आपल्या शरीराला भरपूर असा फायदा होणार आहे. आणि थोडंसं नवीन असल्यामुळे जरा अवघड वाटत असेल, परंतु आपण नक्की घरी ट्राय करा आणि ह्या उन्हाळ्यामध्ये सगळ्यांनी हे प्या. आणि ही अशी उकळी आणून घ्यायची आहे आणि त्यानंतर थंड करायचं आहे आणि मग ते छान ग्लासमध्ये घेऊन प्यायचं आहे. किंवा आमच्याकडे हे चिंचवणी याला म्हणतात, तर याच्यामध्ये कुरडई आणि तांदळाचे पापड जे असतात, सांडया, तर त्या भिजवून खायची पद्धत आहे. तर नक्की आपण घरी ट्राय करा आणि आपल्याला ही रेसिपी कशी वाटली तर ही कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.